अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण काही दिवसांपूर्वी महाविस्ता प्रोजेक्ट 7,500 कोटी रुपयाच्या बाबतीत काहीतरी अध्यक्ष महोदय ऐकलं. 7,500 कोटी खर्च हा जो बंगला ऑफिस साठी. अध्यक्ष महोदय आता बोलू द्या ना. अध्यक्ष महोदय ते काय फायनान्स मिनिस्टर आहेत का? फायनान्स मिनिस्टर साहेब बोलतील ना अध्यक्ष महोदय. काय काय आम्ही बोलायला लागलो तर म्हणजे खरं तर मगाशी आमदार महोदयांनी इथं सांगितलं की भूमिपूजनाच्या बाबतीत तसं बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा समुद्रामध्ये होणार होतं. त्याचं भूमिपूजनासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. त्याचं काय झालं हे आपल्याला बघावं लागेल. अध्यक्ष महोदय, फक्त वाईट आणि हरकत या गोष्टीवर आहे. अध्यक्ष बोलताना तुमचं राज्य म्हणजे तुमचं आमचं राज्य काय, आता तुम्ही राजकारणाला आणि पार्टीला जसं डिवाइड केलं तसं राज्याला पण डिवाइड करताय काय? आपलं एकच राज्य आहे. अध्यक्ष महोदय आता येतो मुद्द्यावर येतो. अध्यक्ष महोदय, आपल्या या बजेटमध्ये 1,00,000 कोटीची तूट आहे. त्यामुळे या बाबतीत सुद्धा सरकारने कुठं ना कुठेतरी अध्यक्ष महोदय तिथं विचार करण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, मगाशी मी कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये बोललो. खरं तर जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब हे विरोधी पक्ष नेता होते आणि मुनगंटीवार साहेब होते, नेहमी ते एवढंच सांगायचे की कॅपिटल एक्सपेंडिचर झालं पाहिजे. चांगली गोष्ट आहे, खरंच कॅपिटल एक्सपेंडिचर होण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, कॅपिटल एक्सपेंडिचर 94,850 कोटी राहिला. आता ह्याच्यामध्ये कुठेतरी 2-3 हजार कोटीची वाढ व्हायला पाहिजे, पण दुर्दैवाने 2800 कोटी याच्यामध्ये कमी होणार आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर कशाला वापरला तो अध्यक्ष महोदय? रोड डेव्हलपमेंट, शाळा वगैरे जिथं आपण वस्तू आपल्याला बघता येतात. अध्यक्ष महोदय, या प्रकारचा खर्च होणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे विनंती आहे मंत्री महोदयांना, फायनान्स मिनिस्टरला की कॅपिटल एक्सपेंडिचरकडे थोडंसं लक्ष अध्यक्ष महोदय देण्याची जरूरत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं अध्यक्ष महोदय असं आहे की आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या सरकारच्या रेव्हेन्यू मध्ये जर वाढ झाली तरच आपण डेव्हलपमेंट करू शकतो. तर अध्यक्ष महोदय, सर्वांनीच बसून म्हणजे सत्तेत असणारी लोक असून नाही तर विरोधात असून आपल्याला कुठेतरी स्टेटच्या इन्कमचा अभ्यास अध्यक्ष महोदय तिथं करावा लागेल. गेल्या वेळेस सुद्धा हा मुद्दा अजितदादांसमोर आम्ही सर्वांनी मिळून तिथं मांडला होता. अध्यक्ष महोदय, आता जर बघितलं तर पूर्वी जेव्हा जीएसटी नव्हता तेव्हा आपल्याला फायनान्शियल ऑटोनॉमी म्हणजे स्वायत्ता तिथं होती, पण आता ती स्वायत्ता तशी अध्यक्ष महोदय राहिलेली नाही. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये 1 रुपये जर आपल्याला खर्च करायचा असायचा तर 55 रुपये हे 13 ते 14 काळामध्ये 55 पैसे हे आपल्याला ओन रेव्हेन्यू म्हणजे स्टेट रेव्हेन्यू कडनं जो काय इन्कम यायचा त्यातून तो खर्च केला जायचा. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये 3% घट आता तिथं झाले. 3% घट झाली म्हणजे आकडा 3% वाटत असला तरी अध्यक्ष महोदय 19,000 कोटी रुपये यंदा आपल्याला अध्यक्ष महोदय कमी पडणार आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने जर आपलं रेव्हेन्यू तिथं स्टेटचा कमी होणार असेल तर उद्या जाऊन आपण एक्सपॅन्शन आणि इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये अध्यक्ष महोदय तिचं कसं करणार आहे? मी मंत्री महोदयांना विनंती करतो, ते फायनान्स मिनिस्टर आहेत केंद्र सरकारकडे, ते नेहमी तिथं चर्चेसाठी तिथं जात असतात. कारण का फायनान्स मिनिस्टर अख्ख्या देशातले सर्व राज्यातल्या फायनान्स मिनिस्टरला तिथं चर्चेसाठी बोलावलं जातं. अध्यक्ष महोदय, डिव्हिजिबल पूल हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये म्हणजे जो काही टॅक्स अख्ख्या देशाचा गोळा होतो त्यातून 58% टॅक्स केंद्र सरकार घेत असतं आणि 42% टॅक्स हे आपल्या म्हणजे सर्व राज्यांना तिथं दिला जातो. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने याच्यावर चर्चा होण्याची जरूरत आहे. कारण का साऊथ इंडियाचे जे सगळे राज्य आहेत याबद्दल आक्षेप घेत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सगळ्यात जास्त टॅक्स हा केंद्र सरकारला देत असतो, पण आम्हाला पैसे येण्याऐवजी पैसे हे जातात उत्तर प्रदेशला, पैसे जातात हे बिहारला. त्यांना पैसे जायला काही हरकत नाही, पण अध्यक्ष महोदय कष्ट आपण घ्यायचे आणि निधी तिकडे जायचा. म्हणून आज जर इम्बॅलन्स कुठं झाला असेल तर आपण मागे पडत चाललोय आणि हे राज्य तिथं पुढे चालले. त्यामुळे ह्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला मध्य काय काढता येईल का याबद्दलची चर्चा राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडे तिथं कुठेतरी व्हायची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हॉरिझॉन्टल डिव्हिजन म्हणजे जे काय 42% त्यातले फक्त 6.3% पैसा हा आपल्या राज्याला तिथं मिळतो. म्हणजे 42 रुपये जर प्रत्येक राज्याला म्हणजे सगळ्या राज्यांना मिळून दिले जात असते तर त्यातून फक्त 2 रुपये 60 पैसे हे आपल्याला मिळतात अध्यक्ष महोदय. आणि ह्याच्यावर लक्ष देऊन उद्या अभ्यास करण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे. कारण सेंट्रल टॅक्स रेव्हेन्यू यंदा 38 लाख कोटीचा आहे. खऱ्या अर्थाने फायनान्स कमिशन आपल्याला असं सांगतं तर राज्यांना 15.5 लाख रुपये तिथं भेटले पाहिजेत, पण हे केंद्र सरकार गॅरंटी कितीची देते तर 12 लाख कोटीची. मग ह्याच्यामध्ये 3-3.5 लाख कोटी रुपये कुठेतरी कमी येतात आणि आपल्या राज्याचं तसं बघितलं तर 18,000 कोटीचं नुकसान अध्यक्ष महोदय आता सुद्धा तिथं होत आहे. अध्यक्ष महोदय, म्हणून मी आपल्याला विनंती करतो
की आपल्याला जर पुढे जायचं असेल, विकास करायचा असेल, तर या बाबतीत सुद्धा डिव्हिजिबल पूल आणि जो रेशो आहे आणि जो पैसा आपल्याला केंद्र सरकारकडनं कमी येतो याच्यावर कुठेतरी लक्ष द्यायची जरूरत आहे. केंद्र सरकार, मला माहिती आहे फेडरलिझम त्यांना फरक पडत नाही, ते फक्त सेंट्रलायझेशनचा विचार करतात. सगळ्यांना त्यांना केंद्र लेवलला सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत आणि आपलं फेडरलिझम म्हणजे ज्या राज्याच्या हातामध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्या राज्याकडनं काढून केंद्राकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न तिथं नेहमी केला जातो. पण अध्यक्ष महोदय, याच्यावर आपण राज्य म्हणून याच्यावर जर काम नाही केलं तर उद्या जाऊन आपल्याला मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय अडचण येणार आहे. उदाहरण अध्यक्ष महोदय आपल्याला सांगतो पेट्रोलच्या बाबतीत. खरं तर अजितदादांनी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये असताना हा मुद्दा तिथं चर्चेत आणला होता. याच्यामध्ये अध्यक्ष महोदय 2014 मध्ये पेट्रोलवर केंद्र सरकार 9.5 रुपये टॅक्स लावत होतं. आता केंद्राने तो टॅक्स 32 रुपयाला नेला. आता इलेक्शन असल्यामुळे तो परत 20 रुपयाला आलाय. पण अध्यक्ष महोदय, जो 20 रुपये टॅक्स आता तिथं दिला जातो, म्हणजे पूर्वी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर 1 लाख कोटी गोळा करत होता अध्यक्ष महोदय, तेच आज केंद्र सरकार 4.5 लाख कोटी रुपये तिथं अतिरिक्त निधी हा लोकांकडनं टॅक्सच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय तिथं गोळा करत आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 20 रुपयाचा हिशोब लावला तर त्या 20 रुपयामध्ये बेसिक एक्साइज ड्युटी फक्त 1.4 आहे. म्हणजे केंद्र सरकार काय करतं की ज्या निधीमध्ये राज्य सरकारला वाटा मिळणारच नाही असे सगळे सेस वाढवत जातं आणि एक्साइज कमी करत गेले. त्यामुळे आपण आपल्या राज्यातला फक्त हिशोब अध्यक्ष महोदय काढला तर आपण 4.5 कोटी लिटर पेट्रोल, 450 कोटी लिटर पेट्रोल आणि 1000 कोटी डिझेल हे दर वर्षाला आपलं राज्य अध्यक्ष महोदय तिथं विकत असतं. त्यातून 25,000 कोटी रुपये हे केंद्र सरकारला टॅक्सच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मिळतात. पण त्यातून आपल्याला किती मिळतात तर अध्यक्ष महोदय 55 कोटी रुपये मिळतात. अध्यक्ष महोदय, हा साफ अन्याय आहे. सगळं जर वर जाणार असेल आणि वरचे लोक आपल्याला देणार नसेल, ते सुद्धा राज्य सरकार बदललं त्यात सुद्धा जर भेदभाव होत असेल तर मग खूप मोठी अडचण आपल्या या राज्यावर येत्या काळामध्ये अध्यक्ष महोदय होईल. तर या बाबतीत सुद्धा कुठेतरी सरकारने अध्यक्ष महोदय विचार केला पाहिजे.